शरण आले, जे जे तुम्हा शरण आले ते ते नेले निजधामा. पुढे जे अनेक भजती नवे, त्यांच्या भावे त्या देशी. ऐसे अपार युगायुगी, ऐसे अपार युगायुगी करिता जगी उपकार. पुढे जे अनेक भजती नवे, त्यांच्या भावे त्या दिसी. निळा म्हणे माझी चिंता, निळा म्हणे माझी चिंता, असो द्या अनंता विनवितो. पुढे जे अनेक भजती नवे, त्यांच्या भावे त्या दिसी. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरणा संतासिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार. माझी सद्गुरु दास तू, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवनी पावनी. आद्यत्रय जननी देवाची, जोडोनी करपायी ठेवितो माथा. तुका विनवी पंढरी नाथा, रंगी ओढवावी रंगकथा. पूर्वी मनोरथा माय बापा, सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अवेर. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी. या वारकरी संताच्या, या वारकरी संताच्या. वारकरी संताच्या, या वारकरी संताच्या. हे पायावरी वारकरी संताच्या, वारकरी संताच्या, या वारकरी संता. जे जे तुम्हा शरण आले, जे जे तुम्हा शरण आले ते ते नेले निजधामा. पुढे जे अनेक भजती नवे, त्यांच्या भावे त्या देशी. सेवेकरता घेतलेला अभंग महान भगवत भक्त सद्गुरु भक्त पिंपळनेर निवासी असणारे श्री संत निळोबाराय महाराजांचा अभंग सेवेकरता घेतलेला आहे. प्रस्तुत अभंगाच्या द्वारे निळोबाराय महाराज हे अखिल कोट ब्रह्मांड नायक, षडगुण ऐश्वर्य संपन्न, रुक्मिणी प्राण संजीवन श्री पंढरीश पांडुरंग परमात्मा यांच्याकडे आत्म उद्धाराची तळमळ व्यक्त करतात किंवा चिंता प्रतिपादन करतात. विठ्ठल अभंगावरती काही चिंतन करण्यापूर्वी कार्यक्रम कोणत्या निमित्ताने हे अल्पसा परिहार देणे हे वक्त्याचे आद्य कर्तव्य. या नियमाला अनुसरून सर्वांना श्रुत आहे, सर्वांना माहीत आहे, सर्वांना विदित आहे, सर्वांना कल्पना आहे. अनेक अशा संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं, पुनीत झालेलं गाव. त्याच पद्धतीने महान भगवत भक्त श्री संत सद्गुरू श्यामनाथ महाराज यांच्या समाधीने वास्तव्याने पुनीत असलेलं गाव, अर्थात देवळाली नावाचं गाव. आणि या देवळाली नावाच्या गावामध्ये
श्रीराम प्रतिष्ठान, त्याच पद्धतीने समस्त ग्रामस्थ मंडळ, गावातील समस्त भजनी मंडळ, गावातील समस्त तरुण मित्रमंडळ या सर्वांच्या अथक परिश्रमातून पंचकृषीतील असणारे गायक, वादक, महाराज मंडळी, कीर्तनकार सर्वांच्याच अथक परिश्रमातून या ठिकाणी गेल्या 1 वर्षापासून म्हणजे हा 2रं वर्ष संपन्न होत असणारा वार्षिक अखंड हरिनाम सप्ताह, सप्ताहाचं निमित्त असे विश्वमाऊली श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या 727व्या संजीवन समाधी सोहळ्याचं औचित्य साधून सतमा सर्वांच्याच सहकार्यातून आयोजित केलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि त्या सप्ताहातील आजची तिसऱ्या दिवसाची म्हणजे आपल्या सप्ताहाचा आजचा 3रा दिवस आहे का नाही. म्हणजे आतापर्यंत तुम्ही 2 संपवले कीर्तन म्हणून, आणि 3ऱ्या दिवसाच्या संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण संध्याकाळच्या चिंतन सेवेमध्ये सर्व उपस्थित आहोत. सर्वांच्या सहकार्यातून, सर्वांच्याच प्रेमातून समस्त ग्रामस्थ मंडळ, देवळाली श्रीराम प्रतिष्ठानद्वारे आमचे हरिभक्त परायण, आमचे परममित्र आपल्याच गावातील आकाश महाराज जगताप यांच्या माध्यमातून मला प्राप्त झालेलं सेवेचं निमंत्रण संकल्पित वेळेमध्ये जसे श्री संत आदिशक्ती मुक्ताबाई, पूर्णाम गुरु श्री गुरु बंकट स्वामी महाराज माझे श्रीगुरु, त्याच पद्धतीने सद्गुरू श्यामनाथ महाराज जशी मला बुद्धी देतील तसं अभंगावरती आपल्याला गोड चिंतन करायचं आहे. माझ्या कीर्तनाचे दुसरे तिसरे कोणते नियम नाहीत बरं का. उगं तुम्ही असं गंभीर चेहरा करू नका तुमचा, लय तुमच्यावर काहीतरी असं टेन्शन आलं म्हणजे याचा अर्थ काही लोक म्हणते ना आजचा महाराज नियमाच्या बाहेर वागणारा दिसतो. नाही नाही, तसा मी फार नियमात वागणारा बुवा आहे, पण कसं असते कुठं कुठं काही नियम जरा शिथिल करावे लागतात. कीर्तन म्हटलं की कीर्तनाची पंचपती धोत्रावरच झाली पाहिजे. विठ्ठल विठ्ठल असो, माझं पहिलंच ये नाही आणि सर्व खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आपल्याला सेवा करायची आहे. जास्त काही टेन्शन घेऊ नका. म्हणजे याचा अर्थ तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही नियमात काही बसत नाही वाटते. नाही नाही, नियमात वागणारच बुवा आहे मी. दुसरे तिसरे कोणते नियम नाही, तुम्हाला जसं पटलं तसं बसा. हातपाय आडवं करून बसा, खांबाला टेकून बसा, टपऱ्याला टेकून बसा. मंडप जरी तुमच्या करता टाकला असला तरी बाहेर बसा, काय अडचण. किती सांगून सांगावं महाराज, कसंही बसा. हातपाय वाकडं करा, डोळं लावून ऐका, तोंड वासून ऐका. काय आणलंयच हातपाय दुखले, एखादा कीर्तनातून मधून चक्कर मारून आले तरी चालेल, काय अडचण नाही. फक्त एकच नियम आहे, कीर्तनामध्ये ज्या ज्या वेळेला विठ्ठल विठ्ठल भजन होईल, कुंडली गजर होईल, त्या वेळेला तुमच्या हाताने विठ्ठल विठ्ठल म्हणायचं आणि तोंडानं टाळी वाजवायची. देवळालीमध्ये खुर्जी आहे बरं का, खुर्जीपेक्षा जास्त आहे. नाही घाटावे लागत एकाशी ते कळे भात. सज्जन हो, तुमचा जसा मला प्रतिसाद येईल तसं मी गोड चिंतन मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. कीर्तनाकरता उपस्थित सर्वच महाराज मंडळी, गुणीजन, गायक, वादक मंडळी, आमचे हरिभक्त परायण आदरणीय कृष्ण महाराज वैद्य, आमचे हरिभक्त परायण भैरवनाथ महाराज जाधव, आमचे हरिभक्त परायण भाऊसाहेब महाराज, सुंदर अशी गायनाचार्य मंडळी आहे. त्याच पद्धतीने मृदंगाची साथ करण्याकरता आमचे हरिभक्त परायण दत्तात्रय महाराज सोनवणे, आमचे हरिभक्त परायण प्रताप महाराज गिलबिले, आणि उपस्थित आमचे गुरुदेव दत्त वारकरी शिक्षण संस्था बार्शी येथील विद्यार्थी मंडळ, आमचे हरिभक्त परायण वैजनाथ खोत, या सर्वांची उपस्थिती आहे. त्याच पद्धतीने आमचे परममित्र हरिभक्त परायण विनय महाराज करडे दहिटणेकर महाराजांची सुद्धा उपस्थिती आमच्या कीर्तन सेवेकरता आहे. त्याच पद्धतीने आपल्या गावातील तरुण मंडळी, भजनी मंडळी, अजून कुठली साधक मंडळी, महाराज मंडळी असतील ना, म्हणजे माझा काही परिचय नाही म्हणून सर्वांनी मोठ्या अंतकरणाने मला क्षमा करावी. त्याच पद्धतीने आमचे घाट पिपरीज आहे का नाही, साऊंड सिस्टीमवाले सुंदर असे, गुरुकृपा साऊंड सर्व्हिस, सुंदर अशी त्यांची साऊंड सिस्टीम आहे. आणि तुम्ही सर्व श्रोतृ मायबाप, आमच्यासोबत आलेले आमचे हरिभक्त किरण महाराज शिंदे ते असतील, सर्वांच्या चरणी मी साष्टांग प्रणिपात करतो. आणि या कीर्तन सेवेकरता, नाम सप्ताह करता ज्यांनी ज्यांनी तन मन धनाने सहकार्य केलेलं आहे असे भाविक, त्यामध्ये अन्नदाते असतील, देणगीदाते असतील, त्याच पद्धतीने आजच्या कीर्तन सेवेचे यजमान
श्रीयुत हनुमंत तांबे व कोंडाप्पा शेटे असे सर्वच यजमान मंडळी सर्वांच्याच अथक परिश्रमातून तुम्ही तुमच्या प्रपंचातून अमूल्य किमतीचा वेळ काढून भगवंताच्या सेवेकरता देत आहात, म्हणून तुम्हा सर्वांच्या चरणी मी साष्टांग प्रणिपात करतो. संकल्पित वेळेमध्ये अभंगावरती चिंतन मांडण्याचा प्रयत्न करतो. कीर्तनामध्ये शिस्तीचं पालन करा, टाळी वाजवा, भजन करा, कोणी झोपू नका, शेजारी कोणी झोपत असेल त्याला जागत ठेवा. कारण का तर तुमच्यावर कॅमेरे फिरताय. आमचा यूट्यूब चॅनल पुण्यवाणी, आमचे वैभव कुलकर्णी, त्यांच्या या पुण्यवाणी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून या कार्यक्रमाचं सर्व शूटिंग होत आहे. त्यानंतर ते यूट्यूब चॅनलवरती त्याचं प्रसारण होणार आहे. त्याच पद्धतीने आनंद कीर्तनाचा, खरोखर आनंद कीर्तनाचा आहे आणि त्यांच्या चॅनलच्या माध्यमातून त्याही चॅनलवरती तुम्हाला या कीर्तनाचा आनंद घेण्याकरता मिळणार आहे. यदा कदाचित पुढच्या वर्षी जर आपण हजर नसलो नाम सप्ताहाला, समजा यदा कदाचित जर आपण निजधामाला गेलो तर आपल्या परिवाराला आपण दिसलो पाहिजे, आपली स्मृती राहिली पाहिजे. म्हणून सर्वांनी मोठ्या प्रेमाने हातानं टाळी, मुखाने नामचिंतन. विठ्ठल बोला पुंडलिक श्री ज्ञानदेव आदि शक्ती मुक्ताबाई, श्री गुरु पंकज स्वामी महाराज, सद्गुरु श्यामनाथ महाराज की. जे जे तुम्हा शरण आले, जे जे तुम्हा शरण आले, ते ते नेले निजधामा. पुढे जे अनेक भजती नव्हे, त्यांच्या भावे त्या देशी सज्जन हो. तुम्ही आपण ज्या मृत्यू लोकामध्ये राहतो त्याचं नावच मृत्यू लोक आहे. काय नाव आहे? पटपट बोलत जा, उगाच असं टेन्शन नका घेत जाऊ. बोलत जा म्हणजे मी विचारलं तेवढंच सांगत जा. एके ठिकाणी असंच म्हणलं बोलत जा बोलत जा, लोक कीर्तनात गप्पा हाणायला लागले. म्हणजे महाराजच म्हणले बोलत जा. बोलत जा म्हणजे विचारलं तेवढं सांगत जा. तुम्ही आपण ज्या लोकामध्ये राहतो त्याचं नाव काय आहे? मृत्यूलोक. काय नाव त्याचं? मृत्यूलोक म्हणत जा ना. त्याचं नाव काय आहे? मृत्यूलोक. आणि या मृत्यूलोकामध्ये असंख्य प्रकारचे जीवजंतू जीवन राहतात. आणि या मृत्यूलोकामध्ये जर आपण निरीक्षण केलं, निरीक्षणाअंती तुमच्या आमच्या एक गोष्ट लक्षात येईल. या मृत्यूलोकामध्ये प्रत्येक जीवाच्या पाठीमागं चिंता लागलेली आहे. काय लागलेली आहे? महिला मंडळ शेवट काय लागलेली आहे? प्रत्येकाच्या पाठीमागं चिंता लागलेली. चिंता नाही असा जीव या मृत्यूलोकामध्ये शोधून सापडणार नाही. प्रत्येक जीवाला चिंता आहे. नाही नाही हो, जीव द्या सोडून. जीव मुंगीपासून ते ब्रह्मदेवापर्यंत प्रत्येकाला काय आहे? चिंता आहे. चिंता, इतकी चिंता आहे. मुंगीला सुद्धा तिच्या पोटाची काय आहे? चिंताच आहे. इतर कोणताही तुम्ही जीव घ्या, प्रत्येक जीवाच्या पाठीमागे चिंताच आहे. ब्रह्मादिक देवांना सुद्धा काय आहे? चिंताच आहे. तुम्ही म्हणाला महाराज ब्रह्मादिक देवाला चिंता कशाची हो? कशाची चिंता? अहो त्यांना सुद्धा चिंता आहे ना. ज्ञानोबरायाच्या भाषेमध्ये सांगायचं ठरलं तर, मग तया पुण्याची पाऊटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे, मग येऊ लागती मागारे मृत्यू लोका, तेतम मुक्त्वा स्वर्ग लोकम विशालम, क्षिणे पुण्य मर्त्य लोकम विशांती, एवं त्रयी धर्म मनो प्रपन्ना, गतागतम काम कामा लभंते. तुका म्हणे जाती पुण्यक्षय अधोगती. ब्रह्मादिक देवाला सुद्धा चिंता आहे. कोणती? आपलं एकदा का पुण्य संपलं की आपल्याला हे पद रिकामं करावं, हे सुद्धा त्यांना काय चिंता आहे. ब्रह्मादिक इंद्रादिक देवांना सुद्धा चिंता आहे. चिंता इतकी व्यापक आहे. त्या चिंतेचं व्यापकपण विश्वमाऊली ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये प्रतिपादन करतात. ज्ञानोबराय म्हणतात ही चिंता एवढी व्यापक आहे, पाताळाहुन निम्न, जियेची उंची साने गगन, जे पाहता त्रिभुवन अनुही नोही. ज्ञानोबराय म्हणतात ही चिंता जर फिरायला लागली तर तिला त्रिभुवन कमी पडतंय, आकाश कमी पडतंय,
एवढी चिंता व्यापक आहे, एवढी चिंता व्यापक आहे. ऐका, अशी असणारी व्यापक असणारी चिंता, सुभाषितकार त्याचा थोडा फरक सांगतात. चिता आणि चिंता दोन शब्द आहेत. लक्ष देऊन ऐका. चिता आणि चिंता दोन शब्द आहेत. उठलं गड्या, विठाल विठाल. अरे काय अवघड नाही रे, विचारलं तेवढं सांगायचं. काय असं ते असो महाराज. काय मुक्ताबाईच्या कृपेनं बोलायच वजन आहे हो माझं. म्हणजे हे म्हणा का ते म्हणा, शेवटी संताची कृपा आहे. विठाल विठाल. त्यानं हे माझा वेशच बघून म्हणलाय बाबा काय खरा दिसना गाड्या. ऐका ऐका, जीवाच्या पाठीमागं चिंता आहे. ज्ञानोबाराय त्या चिंतेचं व्यापक पण सांगतात. आमचे सुभाषितकार थोडा फरक स्पष्ट करतात. ऐका, दोन शब्द आहे, चिता आणि चिंता. गुरुदेव दत्त वारकरी, चिता आणि चिंता दोन शब्द आहेत. काय काय बोललो? चिता आणि चिंता सारखे शब्द आहे का नाही? फक्त थोडा फरक आहे. किती? सुभाषितकार सांगतात, चिता चिंता समायुक्ता बिंदू मात्रेन विशेषतः सजीवम दहते चिंता निर्जीवम दहते चिता. काय फरक आहे बाबा? काय फरक आहे? बिंदू मात्रे आहे ना, विशेषतः फक्त अनुस्वाराचा फरक आहे. शब्द सारखेच आहे, जरी अनुस्वाराचा फरक असला तरी परिणाम फार मोठा आहे. हो, परिणाम मोठा आहे. कसा? ऐका, सुभाषितकार म्हणतात, जी चिता आहे ना, चिता ही चिता मेलेल्या माणसाला, निर्जीव माणसाला एक वेळेला जाळते. किती वेळेला? एक वेळेला जाळते चिता. आणि जी चिंता आहे ना, ही चिंता सजीव माणसाला, जिवंत माणसाला पदोपदी पावलो पावली जाळीत असते. विठ्ठल विठ्ठल. गर्व श्रीमंत माणूस आहे. 20 एकर जमीन आहे, बागायत पाण्याची, 4 मजली बिल्डिंग आहे, 4 4 व्हीलर, 2 ट्रॅक्टर, 2 मुलं, 1 मुलगी, मुलं सर्व्हिसला लागलेली आहेत. बागायत जमीन आहे. 20-25 हाताखाली मजूर वर्ग आहेत. कोणत्याच गोष्टीची कमतरता नाही. 15 म्हशी आणि 15 गाई, जरशा नाही, गिर गाई, एवढं सगळं ऐश्वर त्याला प्राप्त आहे. पण अशा श्रीमंत माणसाकडं पाहिलं की त्याच्या चेहऱ्यावरती अजिबात समाधान, त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं की समाधानच दिसत नाही. कधी बी चेहरा त्याचा सुकलेला, उदासीन चेहरा. नाही, इतका उदासीन, त्याच्यापेक्षा 5ची फाटलेली नोट तरी बरी दिसते. फोडिली गोवरी तैसा दिसे तोंडावरी, तैसा दिसे तोंडावरी, फोडिले गोवरी तैसा दिसे तोंडावरी, फोडिले गोवरी तैसा दिसे तोंडावरी, तैसा दिसे तोंडावरी, फोडिले गोवरी तैसा दिसे तोंडावरी, तैसा दिसे तोंडावरी, तैसा दिसे तोंडावरी. महाराज म्हणतात, फोडिली गोवरी तैसा दिसे तोंडावरी. महाराज म्हणतात, त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं की कधीच समाधान नसतंय. असं वाटतं अख्ख्या राज्याचं टेन्शन याच्या एकट्याच्या डोक्यावर आहे. एवढं चिंताक्रांत जीवन आहे महाराज. पण ऐका, माणसाचा चेहरा असा प्रसन्न पाहिजे की त्याच्याकडे पाहिल्यानंतर आपल्या जीवनातली चिंता निघून गेली पाहिजे. मग त्याच्याकरता चेहऱ्यावरती हे तेज प्राप्त होण्याकरता, समाधान प्राप्त होण्याकरता संपूर्ण दिवसभर इमानदारीने जगावं लागते. तेव्हा कुठं ते प्राप्त होत असते. लोकाच्या माना मोडून, लोकाची निंदा करून हे तेज प्राप्त होत नाही महाराज. हो, मग त्याच्याकडं पाहिलं की नेहमी उदासील. बरं, त्याची तब्येत अशी महाराज काय सांगावं. त्याला सगळ्या गोष्टी प्राप्त आहेत. कोणती चिंता आहे का? बोला, कोणती चिंता आहे का? सगळं अनुकूल आहे ना,
सगळं प्राप्त आहे, पण त्याच्याकडे पाहिल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर तर चिंता आहेच, पण त्याची तब्येत अशी उद्बत्ती छाप, चुरमुऱ्यासारखे फूक मारले की 3 जागेवर उडतो महाराज, त्याला शरीरच प्राप्त नसतंय, अशी त्याची तब्येत असती. त्याच्याकडे पाहिलं आपण त्याला म्हणावं का हो, भगवंताच्या कृपेने, सद्गुरू श्यामनाथ महाराजांच्या कृपेने एवढं ऐश्वर्य तुम्हाला प्राप्त झालेलं आहे, तरी सुद्धा तुमच्या जीवनामध्ये चिंता, समाधान का नाही? तो एकच उत्तर देतो, महाराजांच्या कृपेने मला सगळं वैभव प्राप्त झालेलं आहे, पण काय करू काय करू, पाठीमागं काय लागलेली आहे? चिंता लागलेली आहे. आता सगळं प्राप्त आहे, काय पाठीमागे चिंता आहे? तो म्हणतो महाराज काय करू, सगळं देवानं दिलं, पण अजून माझ्या मुलाचे 2चे 4 हात काही झाले नाही, म्हणजे मुलाचा अजून काही लग्नाचा योग येत नाही. ही सुद्धा त्याच्या जीवनामध्ये काय आहे? चिंताच आहे. महाराज ज्ञानोबराय म्हणतात जीवाच्या पाठीमागे चिंता आहे, पण कोणती? तैसी चिंता पार वाढविती निरंतर, जीवी सुनी असार विषयाधिक. ज्ञानोबराय म्हणतात जीवाच्या पाठीमागे चिंता आहे, पण विषय भोगाची चिंता आहे. जीवाला विषय हवेशी वाटतात, शब्द स्पर्श रूप रसगंध पंचविषयी जीवाला आवडतात, आणि त्या विषयाच्या प्राप्तीकरता जीव नाना तऱ्हेचे प्रयत्न करीत असतो. ही जीवाची चिंता आहे. किंवा श्रीमद भागवतामध्ये वर्णन केलेले जीवाची चिंता कोणती आहे? अहोमय पित्रो वृद्धो भार्या बालात्मजात्मजा अनाथा मामृते दीना कथन जीवंती दुःखिता. या श्लोकाचा अनुवाद शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज एकनाथी भागवतामध्ये करतात. महाराज म्हणतात जीवाच्या पाठीमागे चिंता आहे. कोणती चिंता? ऐशिया नाना अवस्था आपुल्याही मरणा परता, वाहे कुटुंबाची चिंता ऐकाता सांगेन. जीव चिंता करतो, पण कोणती? मी मेल्यानंतर माझ्या बायकोचं कसं होईल, जीवाची चिंता आहे. मी मेल्यानंतर माझ्या मुलाचं कसं होईल, मी मेल्यानंतर माझ्या मुलीचं कसं होईल, मी मेल्यानंतर माझ्या आईवडिलाचं कसं होईल, मी मेल्यानंतर माझ्या म्हशीचं कसं होईल, मी मेल्यानंतर माझ्या शेतीचं कसं होईल. मी सांगत असतो काहीच होत नाही, तू फक्त मरून बघ. काहीच राहत नाही आपल्याशिवाय. माणूस फक्त महाराज ममत्व घेतो, ममत्व. जीवाची चिंता व्यर्थ आहे. जीवाची चिंता काय आहे? व्यर्थ आहे, व्यर्थ. जीव चिंता व्यर्थ करतो, म्हणून त्या चिंतेचा परिणाम त्याच्या जीवनामध्ये कधीच समाधान नसते. काय काय लोक मला म्हणतात महाराज काय तुमची तब्येत, काय तुमच्याकडं पाहिलं काय समाधान वाटतंय, नेमकं तुम्ही खाता काय हो? मी म्हणलं काय नाही बाबा, काजू बदाम खातो. आता आम्हाला काजू बदाम हे अजिबात जमत नाही बघा, खरं सांगतो तुम्हाला. गोड खाऊन अगदी काय झालेलं आहे, वीट आलेलं आहे. आम्हाला पाहिजे बेसन भाकर. आता आपण फिरणारी मंडळी, गोड जमत नाही, पण लोक म्हणतात महाराज ओ महाराज तुमच्या महाराज लोकांची लय मजा आहे जीवनामध्ये. तुमच्या महाराज लोकाला तुमच्या म्हणतात ते तुमच्या, हो हे लक्षात घ्या. तुमच्या महाराज लोकांच्या जीवनामध्ये कोणत्याच प्रकारची चिंता करायचं कारण नाही. नेमकं तुम्ही करता तरी काय? म्हटलं काय नाही बाबा, कीर्तन झालं की रात्री गावात चोऱ्या करतो. ह्यांना सांगावं काय हो, काय सांगावं ह्यांना? लोक म्हणतात महाराज तुमची लई मजा आहे. मी म्हणतो मग आमची मजा आहे ना, तू महाराज हो. आम्हाला जमत नाही, आम्ही झालो ते सहन करून घे. माशीची अवलाद विठाल विठाल. आता मी काही बोललो तरी तुम्हाला ऐकूनच घ्यावं लागेल 2 तास, कारण माझं नावच संभाजी हो. नावाप्रमाणे थोडं वागलं पाहिजे. तू का म्हणे सत्य सांगू येवत राग येतील ते. हे काय आपला धंदा नाही. आम्हाला काय 20 गाव 30 गाव भिकायला 40 गाव. 1 गाव बंद पडलं म्हणून काय झालं, काही गरज नाही. खरं बोलायचं. खरंच माशीच्या अवलाद लोक आहेत महाराज काय काय. हो खरंच हो, स्वतः करत नाहीत दुसऱ्याला त्यांना ते म्हणतात महाराज लोकांची लय मजा आहे. आता ही माशीच्या अवलाद कसं का तुम्हाला सांगू का? तुम्ही सांगा नाही म्हणले तरी सांगणारच आहे मी. जावई बापू आले. जावई बापू करता सासूबाईनं बासुंदीचा बेत केला. रात्रभर बासुंदी घुटली. अशी घट्ट बासुंदी अगदी अशी बोटावर थांबण अशी बासुंदी तयार केली महाराज. एवढी बासुंदी सुंदर अशा प्रकारची तयार केली. जावई बापू दुसऱ्या दिवशी जेवणा करता बसले. प्लेट मध्ये बासुंदी घेतली. जावई बापू बासुंदीचा घोट घेणार
तेवढ्यात त्या बासुंदीमध्ये पडली माशी. हां, तेवढ्यात त्या बासुंदीमध्ये पडली माशी. बरं, माशी पडली तर पडली, मिली बासुंदीमध्ये, तिनं आत्महत्याच केली. हो, मिली. बरं, आत्महत्या केली तर केली, तिथवर नाही थांबली, जावयाच्या पोटात गेली. बरं, पोटात गेली तर गेली, तिथं बी नाही थांबली, जी आतमध्ये गेली ती 2 मिनिटांना बाहेर काढली बासुंदी. भडाभड 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 जावयाच्या काय झाल्या उलट्या. मला तुम्ही सांगा, त्या माशीनं बासुंदी खाल्ली का? बोला पटकन, खाल्ली का? नाही. बरं, तिनं स्वतःही खाल्ली नाही आणि ज्यानं खाल्ली होती त्याला खाऊ दिली का? असे काय काय माशीच्या अवलादीचे लोक आहेत. विठ्ठल स्वतः तर सप्त्याकडे फिरून बघणार नाही, चला कीर्तनाला येणार नाही. उलट जे जाणार आहेत ना, अय कशाला जायचं कीर्तनाला, हे तर घरी बसून मस्त ऐकू येतंय. हे त्याच वर्गातले लोक आहेत. स्वतः सप्ताला वर्गणी देणगी देणार नाही, उलट जे देणार आहेत त्यांना देऊ देणार, असे काही काही लोक आहेत. पण ऐका, मला एवढाच मुद्दा सांगायचा आहे. आमच्या जीवनामध्ये चिंता नाही, त्याचं कारण तुम्हाला सांगतो. आमचे श्री गुरु शारंगधरजी महाराज मेहुणकर गुरु रे बाबा कीर्तनामध्ये सांगत असतात, आडा मावसाची माऊली, परक्याची मुलगी एका परक्याच्या मुलासोबत ज्यावेळेस तिचं विवाह बंधन होतंय, लग्न लागतंय, त्या लग्नामध्ये ब्राह्मण महाराज त्या मुलीला म्हणतात, ताई नाव घ्या. काय घ्या? नाव घ्या, नाव. ब्राह्मण त्या माऊलीला म्हणजे तिच्या नवऱ्याचं नाव घ्यायला होतात. मला सांगा, ती होणारी त्याची बायको त्याचं नाव लग्नामध्ये किती वेळेला घेते हो? किती वेळेला घेते हो? तुम्ही बोलत का नाही हो? तुम्ही काय संन्यासी ब्रह्मचारीत का समोर बसलेले? ब्रह्मचारीत तुम्ही? मग बोला ना पटपट. किती वेळेला नाव घेते बाबा? किद्दा? एकच वेळेला नाव घेते ना, घेतीच नाव. आणि किद्दा घेते? हा, असं आहे. तिला घेणं भागच आहे. विठाल एकदाच नाव घेते, एकदाच. ब्राह्मण महाराज म्हणले घ्या नाव, नाव घेते एकदा. पण ऐका, एकदा नाव घेण्याचा परिणाम दुर्बळाची कन्या समर्थाने केली, अवदसा निमाली दारिद्र्याची. तिच्या जीवनातली संपूर्ण चिंता नाहीशी होते. आपल्या नवऱ्याचं नाव घेण्याचा परिणाम तिच्या जीवनामध्ये चिंता राहत. नाव किद्दा घेते? एकदाच घेते. नंतर ती मकर संक्रांतीला पाया सुद्धा पडत नाही. फक्त एकदा नाव घेण्याचा परिणाम अर्ध्या इस्टेटची मालकीन बनते, तिच्या जीवनामध्ये चिंता राहत नाही. तसं ऐका, मला सिद्धांत हा पटवायचा आहे. आम्ही सुद्धा आमच्या जीवनामध्ये नवरा केलेला आहे. आम्ही महाराज लोकांनी सुद्धा काय केलेलं आहे? नवरा. लोक म्हणते ना, आजचा महाराज बहुतेक डोक्यात कमी गड्या, डायरेक्टच म्हणते नवरा केला. काय पटते का ना महाराजाला? ऐका, आम्ही सुद्धा आमच्या जीवनामध्ये नवरा केलाय. तुमचा व्यवहारातला नवरा वेगळा आहे आणि आमचा नवरा वेगळा आहे. गररिगी झाले पट्टरानी बळे, वरिले सावळे परब्रह्म, वरिले सावळे परब्रह्म. गररिगी झाले पट्टरानी बळे, वरिले सावळे परब्रह्म, वरिले सावळे परब्रह्म. गररिगी झाले पट्टरानी बळे, वरिले सावळे परब्रह्म, वरिले सावळे परब्रह्म. आम्ही सुद्धा आमच्या जीवनामध्ये नवरा केलेला आहे, पण कोणता? लौकिकातला नाही. वरिले सावळे परब्रह्म, जो विटेवरती उभा असणारा परमात्मा आहे, त्या पांडुरंगाशी आम्ही आमचं लग्न केलेलं आहे. आता आमच्या गळ्यातले हे जे आहे ना, हे त्या पांडुरंगाच्या नावाचं काय आहे? मंगळसूत्र आहे. आणि आमच्या कपाळाचा जो बुक्का आहे, हे त्याच्या नावाचं काय आहे? कुंकू आहे. मला तुम्ही सांगा, हाडा मावसाची माऊली तिच्या होणाऱ्या नवऱ्याचं फक्त लग्नामध्ये एक वेळेला नाव घेते,
तिच्या जीवनातली चिंता नाहीशी होते. आम्ही आमच्या नवऱ्याचं रात्रंदिवस या गावून त्या गाव, या गावून त्या गाव, रात्रभर आम्ही भजन करतो, चिंतन करतो, त्याचं नाव घेतो. आमच्या जीवनात चिंता राहील? विठ्ठल विठ्ठल. चिंता करायचं कारण नाही. तुम्ही म्हणाला महाराज पण तुम्ही काय म्हणले होते पहिल्यांदा, प्रत्येक जीवाच्या पाठीमागं काय लागलेली आहे? चिंता आहे. तुम्ही महाराज जरी असले तरी तुमच्या पाठीमागं काय आहे? चिंता आहे. कोणत्या ना कोणत्या प्रकारची आहेच ना हो. ऐका, आमच्याही पाठीमागं चिंता आहे आणि तुमच्याही पाठीमागं चिंता आहे. व्यवहारामध्ये माणसाच्या जीवनामध्ये चिंता आहे, पण कोणती हो? कोणती चिंता आहे? हेची चिंता आता काय खावे मनोनी, काय खावे मनोनी, काय खावे मनोनी, भले तुझं होनी पक्षीराज, भले तुझं होनी पक्षीराज, भले तुझं होनी पक्षीराज, पक्षीराज. हेची चिंता काय खावे मनोनी, काय खावे मनोनी, हेची चिंता काय खावे मनोनी, काय खावे. डबल चाल डबल उतरणी झाली पाहिजे, हा वारकरी संप्रदायाचा नियम आहे. हेची चिंता आता काय खावे म्हणून, भले तुझं होणे पक्षीराज. महाराज म्हणतात लोकांच्या जीवनामध्ये चिंता आहे, पण कोणती? काय खावं. काय चिंता आहे? काय खावं ही चिंता आहे का नाही? आता ही तुमच्या जीवनातली झाली, आमच्या जीवनामध्ये चिंताच आहे, पण थोडा फरक आहे. थोडा कळण्याकरता 4G पाहिजे, 5G लागते. आता 4G कमी पडायला लागले नेटवर्क. तसं तुम्ही जरा असे त्या तारेमध्ये राहा, नेटवर्क रेंजमध्ये राहा बरं का. तुमच्या जीवनामध्ये चिंता आहे काय खावं, आणि आमच्या जीवनामध्ये सुद्धा चिंता आहे काय काय खावं. काय चिंता आहे महाराज? काय काय खावं. काय काय खावं म्हणजे काय हो? आम्ही सकाळी म्हणतो राम कृष्ण हरी, दुपारी पंक्तीला बासुंदी पुरी. चिंता करायचं कारणच नाही. आम्ही म्हणतो ज्ञानोबा तुकाराम, पंक्तीला गुलाबजाम. काय चिंता करायचं कारण आहे हो? चिंता करायचं कारण नाही का? आमचे श्रीगुरु शारंगधरजी महाराज सांगत असतात, बाबा म्हणतात तुमच्या जीवनामध्ये जर चिंता घालवायची असेल तर तुम्ही चिंतन करा. विठ्ठल विठ्ठल. आपण काय करतो? आपण चिंतन देवाचं नाही करत, आपण चिंतन वेगळंच करतो. काय करू, कसं करू, कसं होतं, कसं झालं, काय करू, कसं करू, कसं होतं, कसं झालं, हे आपलं काय चाललंय? हे चिंतन आहे आपलं. आमच्या महिला मंडळीच्या जीवनामध्ये, माता माऊलींच्या जीवनामध्ये रोज जीवनामध्ये सकाळ संध्याकाळ विधान भावनाचा प्रश्न उपस्थित होतो. विधान भावनाचा बरं कोणता? भाजी काय करू, भाजी काय करू. काय तुला करायची ती करून गपचूप खाऊ घाल. आख्या गल्लीत विचारित बसते भाजी काय करू, भाजी काय करू. आता ही सुद्धा काय जीवनात चिंता. आपला केंद्रबिंदू अभंगात प्रवेश करण्याकरता महत्वाचा आहे. ही सुद्धा काय आहे जीवनात? चिंता आहे, चिंता. ऐका, जास्त विस्तार करत नाही. ही झाली जीवाची चिंता. ही चिंता कोणती आहे? जीवाची चिंता आहे. जीवाची चिंता ही व्यर्थ आहे. पण ऐका, जीवाने व्यर्थ चिंता करत बसण्यापेक्षा
साधकाच्या मुमुक्षूच्या पाठीमागं जी चिंता आहे, संतांच्या जीवनामध्ये जी चिंता आहे, ती चिंता जीवानं केली पाहिजे. विठ्ठल कोणती चिंता? ज्ञानोबरायांच्या भाषेमध्ये बोलायचं ठरलं तर म्हणे, कै हे बिरडे फिटेल, कै तो स्वामी भेटेल, युगाहुनी वडील निमिषमानी. ज्ञानोबराय म्हणतात ही चिंता असावी. याच ओवीचा अनुवाद जगद्गुरु तुकाराम कायमे उद्धार पावेन, कायमे उद्धार नारायण, सांगा संत जन, आयले तुम्ही सांगा संत जन, आयले तुम्ही सांगा संत जन, आयले तुम्ही सांगा संत जन. करा समाधान चित्त माझे, कायमी उतार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसे सांगा तुम्ही संत जन, करा समाधान चित्त माझे पावेन, काय कृपा करील नारायण, करा समाधान चित्त माझे. वा वा वा, काय आनंद आहे. नाही आनंदाशी जोडा याच्यासारखा दुसरा आनंद मृत्यू वैकुंठात सुद्धा नाही. महाराज आनंद फक्त मृत्यू लोकामध्ये अतिशय समर्पक प्रमाण आमच्या महाराजांनी दिलेले बरं का. समर्पक प्रमाण नाही तर कुठं कुठं असे महात्मे भेटतात फक्त प्रमाण द्यायचेच घाई. महाराज थोडा शब्द सारखा वाटला की तिथं पठ्यानं प्रमाण, मग ते लागतंय का नाही, अर्थ कुठे आहे काय काहीच घेणं देणं नाही. सत्य परिस्थिती महाराजाचं नाव सांगत नाही. ह्या नारदाच्या काहीतरी मी खोटं बोलणार नाही बघा, कारण कीर्तन हे खोटं बोलण्याचं साधन नाही. विठ्ठल आमचे एक महाराज होते, निजधामाला गेले, ते वैकुंठवासी झाले. हो, ते प्रवास करून आले, बसचा प्रवास आले. कीर्तनामध्ये फक्त त्यांनी असं म्हटलं, काय करू म्हणले, आज प्रवास करून करून जड झाल्यासारखं वाटतंय. दिलंच पठ्ठ्यानं प्रमाण. तुका म्हणे आयशी बुद्धीजाची जड, त्या हुनी दगड बरे. म्हणजे किती काय हो, किती उतावीळपणा आहे हा, नाही का. लय अवघड आहे. एका ठिकाणी महाराज, आमच्या एका महाराजांनी खरंच कीर्तनामध्ये खंत व्यक्त केली. तुमच्यासारखीच साधक मंडळी होती योग महाराज संस्थेची. ते म्हणले तुमच्याकडे पाहून मला असं वाटत होतं, शेवट त्यांनी खेद व्यक्त केला. म्हणले मला असं वाटत होतं की तुमच्याकडून मला योग्य समर्पक प्रमाणे मिळतील, पण तुम्ही मला एकही प्रमाण दिलं. दिलंच पठ्ठ्यानं प्रमाण. नको
खेद करू कोणत्या गोष्टीचा आहे तो नग असे तुका म्हणे आयशे आहेत का हरी विठ्ठल विठ्ठल ऐका योग्य समर्पक प्रमाण मध्ये येण्याकरता वेळेवरती ते आठवण्याकरता याच्याकरता अक्षराची सेवा करावी लागते. अक्षराची सेवा केल्यानंतर ते अक्षर ब्रह्म जीवावरती कृपा करतय विठ्ठल. महाराजांनी प्रमाण दिलं कायमी उद्धार पावेन काय कृपा करील नारायण आयशे तुम्ही सांगा संतजन करा समाधान चित्त माझे काय हे खंडईल कर्म पारुषतील धर्माधर्म कासयाने ते कळेल वर्म म्हणून शर्म वाटत असे काय हे स्थिर राहील बुद्धी काही अरिष्ट नेल की मधी धरले जाईल ते सिद्धी शेवट तो कधी मज न कळे काय ऐशे पुण्य होईल गाठी घालीन पायी देवाचे मिठी मज तो कुरवाल येईल जगजेठी दाट येईन कंठी सद्गतीत काय ते निवतील डोळे सुख ते देखोनी सोहळे संचित कैसे ते न कळे होतील डोहळे वासनेचे. आता शेवटचं चरण अभंगामध्ये प्रवेश करण्याकरता महत्वाचं आहे. आईशी चिंता करी कैशी चिंता करी बाबा कैशी चिंता करी आईशी चिंता करी. आईशी म्हणजे कैशी आता सांगितली तैशी तैशी म्हणजे कैशी आईशी आईशी म्हणजे आता सांगितली तैशी तैशी म्हणजे कैशी. चलू द्या 11 वाजेपर्यंत असं माग यावं लागते माग. कैशी चिंता कायमी उद्धार पावेन माझा उद्धार कधी होईल ही चिंता असावी जीवाला. कोणती चिंता माझा उद्धार केव्हा होईल भगवान परमात्मा मला दर्शन कधी देतील ही चिंता जीवाच्या पाठीमागं असावी. खरं सांगा इमानीतपणे कीर्तनामध्ये महाराज लोक टाळकरी मर्दंगाचार्य साऊंड सिस्टीमवाले कॅमेऱ्यावाले ऐकणारे पुरुष मंडळ महिला मंडळ टपरीजवळ बसलेले इकडं माग बसलेले खरं सांगा बरं कीर्तनामध्ये खोटं बोलायचं खरं बोलायचं. खरं जर खोटं बोलले तुम्हाला मर्यादेची शपथ आहे बघा. खरं सांगा महाराज कधी असं आपल्याला वाटते का हो आपला उद्धार झाला पाहिजे. मला तर नाही वाटत बा तुम्हाला काय सांगावं आजपर्यंत नाही वाटलं. मग आमची चिंता कोणती हो आता मी स्पष्ट वक्ता असतो की भाऊ आपली चिंता कोणती एकच चिंता आहे कायमी कीर्तन करीन कायमी पाकिट घेईन कायमी घरी जाईन कधी मी उघडोनी पाहिन. तुकाराम महाराज नाही संभाजी बुवा विठ्ठल अहो ही चिंता आपल्याला पण ही चिंता वाटली नाही पाहिजे. हरिभक्त परायण परमपूज्य श्री गुरु संदीपान दादा हाशेगावकर दादांचं वाक्य दादा म्हणतात परमार्थामध्ये 3 प्रकारचे लोक असतात. मागच्या वर्षी दादांचं कीर्तन आपल्या तर झालेलं आहे. दादांचं वाक्य दादा म्हणतात परमार्थामध्ये 3 प्रकारचे लोक असतात. एक पहिला वर्ग गौरीच्या जातीचे दुसरा शेणाच्या जातीचे आणि तिसरा कापराच्या जातीचे. आता कोण कोण कोणत्या कोणत्या वर्गात बसते ते बघून घ्या. शेणाच्या जातीचे किती पेटवा पेटतच नाहीत उलट जे पेटवणार आहेत त्यांना इजविल्याशिवाय मगाशी सांगितलं तसं चला कीर्तनाला जाऊ देणारे बसणं घरी मस्त ऐकू येतं इथंच. शेणाच्या जातीचे गौरीच्या जातीचे फुकू 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 चला आषाढी कार्तिकी गौरीच्या जातीचे. आणि कापराच्या जातीचे कापराच्या वाती उजळल्या ज्योती ठाईच समाप्ती. किंवा श्री गुरु परमपूज्य शांतीब्रह्म मारुती बाबा कुरेकरांचं वाक्य बाबा म्हणतात माणसाला पोटाच्या भुकेपेक्षा उद्धाराची भूक लागली पाहिजे. विठ्ठल विठ्ठल ऐका कशी लागली पाहिजे जी सगळ्या संतांना लागली. माझ्या तुकोबारायांना सुद्धा उद्धाराची भूक लागली भगवत प्राप्तीची भूक लागली म्हणून पुसावेचे हेची वाटे जे जे भेटे तयासी देव कृपा करील मज काय लाज राखील. जो जो भेटेल त्याला शेवटचं चरण महत्वाचे त्यातलं तुका म्हणे चिंता वाटे कोण भेटे सांगेसा. महाराज म्हणतात मला चिंता वाटते भगवान परमात्मा मला कधी भेटतील हे कृपा करून मला सांगा. कानया रे जगजेटी देई भेटी एक वेळा. किंवा आमचे ज्ञानोबाराय देवा करता एवढे वेळे झाले एका कावळ्याला विचारतात पहिलं तो गे काऊ
कोकताय कोकताय पहिलं तो गाऊ कोकताय. ज्ञानोबा कावळ्याला म्हणतात ना शकून गे माय सांगत आहे. हे कावळ्या मला शकून सांग पाहुणे पंढरीराव घरा कै येती. जर तू मला हा शकून सांगितला तर उड उड रे काहू तुझे सोन्यान मडवीन पाहो. याला म्हणतात ज्ञानोबरायांची श्रीमंती. विठ्ठल कावळ्याचे पाय कशानं मडवीन म्हणतात सोन्यानं. काय श्रीमंती ज्ञानोबरायाची म्हणून म्हणलेलं जयाची द्वारी सोन्याचा ही संतांची श्रीमंती. ज्ञानोबराय देवा करता वेडे झाले. ऐका माणसं संसारामध्ये वेडे होतात संसारा करता वेडे होतात. संसारा करता वेडे होऊ नका देवा करता वेडे व्हा. आणि देवा करता ज्याला वेड व्हायचंय त्याच्या करता देवा करता देवाची सेवा केली पाहिजे. तेव्हा कुठं मनुष्य देवा करता वेडा होतो. आपलं देवा करता नाही आपलं लोका करता चाललंय. खरंच लोका करता महाराज तो हे चावटीचे बोल जनरंजवणे फोल किंवा हे कशा करता चाललंय. लोकांनी मला मानावं लोकांनी माझी स्तुती करावी लोकांनी माझी पूजा करावी लोकांनी माझ्या तारका घ्याव्या लोकांनी माझी कथा करावी. काय काय एवढे निर्लज्ज आहेत बेशरम. आता हे कॅमेरावर चाललंय आपलं असू द्या काय हरकत नाही. एवढे बेशरम आहेत स्वतःहून म्हणतात स्वतःहून महाराज तुमच्या सप्त्याची पत्रिका बघितली आम्ही. म्हटलं मग मी पण कीर्तनकार आहे आणि माझं कीर्तन ठेवा. संभाजी बॉम्बे होणकर याचं पाप नाही सांगत. तुकाराम महाराज म्हणतात माझी कथा करा ऐसे म्हणे कोणा. माझी कथा करा ऐसे म्हणा. माझी कथा करा ऐसे म्हणे कोणा. माझी कथा करा ऐसे म्हणे कोणा. हरी नारायणाची वाझडो हरी नारायणाची वाझडो हरी नारायणाची वाझडो. माझी कथा करा ऐसे म्हणे कोणा. हरी नारायण जीवा जडो तरी नारायण. माझी कथा करा ऐसे म्हणे कोणा. तरी नारायण जीवा जडो तरी नारायण. महाराज म्हणतात असं जर देवा माझ्या मुखातून निघालं तर माझी जीभ पडो म्हणतात. काय महाराजांचं प्रमाण आहे. कुठं आपण कुठं संत वाङ्मय याचा विचार केला पाहिजे. महाराज म्हणतात असे तोंडानं मागणारे किती जरी झाले किती जरी असले महाराज म्हणतात तुका म्हणे आयशे मावेचे मैंद त्यापाशी गोविंद नाही नाही. त्यापाशी गोविंद नाही नाही. त्यापाशी गोविंद नाही नाही. अरे महाराज म्हणतात त्याच्याजवळच देव नाही आणि तुम्हाला कुठं देव दाखवणार आहे. तो उघड्यापाशी नागडं गेलं आहे का आपल्याकडं. मन उघड्यापाशी नागडं गेलं रातभर हिवाने मेलं की थंडीने मेलं म्हणा. कोण कुणाचा उद्धार करणार आहे करू शकत नाही. याच्याकरता देवाची सेवा केली पाहिजे. आपलं लोकांकरता चाललंय हल्लीच्या काळामध्ये काय कीर्तनामध्ये काय म्हणतात त्याला महाराज दयनीय अवस्था झालेली आहे. कीर्तनामध्ये लोक पैसे वाटायला लागलेले आहेत स्तुती करायला लागलेली आहेत. म्हणेल अशी स्तुती तुम्ही फक्त काही म्हणा लगेच खालून वाजवल्याच लोकांनी टाळ्या. वा वा काय महाराजांनी प्रमाण दिलं. वास्तविक पाहता याचा आणि परमार्थाचा पिढीचाच संबंध नसतो पण तरीसुद्धा परमार्थाला अशी कीड लागलेली आहे. महाराज म्हणतात हे फक्त मावेचे मैंद आहेत. त्यांचा जो परमात्मा नाही आणि त्यांनाही देवाची प्राप्ती होणार नाही. देवाची प्राप्ती जर करून घ्यायची असेल लोकांनी टाळ्या वाजवाव्या लोकांनी मान द्यावा लोकांनी माझी स्तुती करावी. याच्याकरता चाली म्हणू नका याच्याकरता मृदंग वाजू नका आणि याच्याकरता कीर्तन करू नका. विठ्ठल पण आता तुम्ही बी त्याच कामाचे झालेत. तुम्ही त्याच कामाचे झाले. जो तुम्हाला कीर्तनकार संसाराच्या गप्पा सांगत नाही म्हणतो मी सांगत नाही. आत्मउद्धाराच्या गोष्टी सांगतो चिंतन मांडतो ओव्या सांगतो प्रमाण सांगतो रात्रभर डोळे फुटून अभ्यास करतो. तुम्ही त्याला म्हणता आजचं कीर्तन फेल पडलं. आणि जो संसाराच्या गप्पा हाणतो कीर्तनामध्ये नाचतो अशा नाचकाम करणाऱ्याला तुम्ही म्हणता घ्या महाराजाची तारीख पुढच्या वर्षी. काय म्हणायचं तुम्हाला बी आता. ऐका यांना बळी तुम्ही पडू नका.
यांना बळी पडू नका। आजही आहेत महाराज, काय मोठे मोठे महात्मे आहेत जे खरोखर वारकरी संप्रदायाच्या हिताकरता सेवा करणारी मंडळी आहेत। श्री गुरु संदीपान दादा महाराज हाशेगावकर, श्री गुरु आमचे हरिभाऊ महाराज शिंदे सोलापूरकर, श्री गुरु बंडा तात्या कराडकर, ही मंडळी आहेत ना, अजून पण आहेत ना। देवा करता देवाची सेवा करणारे माणसं आहेत। आजही श्री गुरु तात्यांना पॅरालिसिस झाला होता महाराज, पण तरी सुद्धा तात्या कीर्तन करायला लागले उभं राहून, बसून नाही। हा आदर्श घेतला पाहिजे। विठ्ठल विठ्ठल ऐका, कुणालाही बळी पडू नका। मला तुम्ही सांगा, महिला मंडळ तुमच्या जीवनातलं उदाहरण आहे। तुम्ही मकर संक्रांतीला बोळकी आणण्याकरता जाता, बोळकी बोळकं माहिती आहे ना? काय माझं तुमचा काही भारत पाकिस्तानचा फरक नाही, मी तुमच्या जवळचाच आहे, तालुका एकच आहे ना। बोळकी आणण्याकरता जाता, उन्हाळ्यामध्ये तुम्ही मडका आणता, गाडगं पाणी पिण्याकरता, ते कसं आणता हो? हां, झोपले नाही ना, झोपू नका, झालं कीर्तन। कसं आणता? वाजून आणता, तपासून आणता। कशामुळं? तुम्हाला माहिती आहे, घरी गेल्यानंतर यातलं जर पाणी पाजरायला लागलं किंवा हे गळकं निघालं तर आपला पैसा वाया, माहिती ना तुम्हाला? किंवा पुरुष मंडळी, तुम्ही बाजार करण्याकरता जाता, कधी असतो बाजार? गुरुवार, देवळालीचा बुधवार, बुधवारी कुठला असतो? देवळालीचाच का? काय मोठं गाव आहे हो, लोकसंख्येनं समजते कीर्तनाचं काय मोठं गाव आहे। वा वा, देवळालीचा बाजार असतो आपला बुधवारचा, बरोबर आहे ना? बुधवारचा बाजार। पुरुष मंडळी, तुम्ही बाजारामध्ये गेल्यानंतर मेथीची पेंडी घेताना कशी घेता? उचलले की टाकली पिशवीत? नाही, मग कसं बाबा? बघायच्या आधी कवळी आहे का निबर आहे का नाही, म्हणजे कशी काय नेमकं खाण्याकरता चांगली लागली पाहिजे। तुम्हाला माहिती आहे, ही जर मेथी निबर लागली किंवा नासली, सडली तर आपला पैसा वाया जाईल। तसं ह्या मेथीच्या पेंड्या आणि ही गाडगी म्हणजे मडकी कोण, ही अशी तपासून घेत जा, कोणत्या संस्थांचा आहे, कोणत्या फडाचा आहे, कोणते, म्हणजे नेमकं ह्याचा दिंडी परंपरेशी संबंध आहे का नाही काहीतरी थोडाफार। ऐका, कोणत्याही परंपरेशी तुम्ही निगडीत राहा, परंपरेशी निगडीत राहणं आणि ओढाळगाई लय फरक असते महाराज। बांधलेलं काही तर ओढाळगाई लय फरक असतो। म्हणून परंपरा महत्त्वाची, फड महत्त्वाचा आहे, संस्था महत्त्वाची आहे, याच्याकरता हे तपासून आणलं पाहिजे, वाजून आणलं पाहिजे। ऐका, त्याचा परिणाम फार मोठा वाईट आहे। तुम्ही जसा विचार करता आपला पैसा वाया जाईल, तसं आपण ज्याच्या पायावर डोकं ठेवतो, आपण ज्याचं कीर्तन ऐकतो, तो जर समजा यदा कदाचित डुप्लिकेट माल निघाला तर तुमचं एकट्याचं वाटोळं नाही, अख्ख्या गावाचं वाटोळं आहे। विठ्ठल पैसा अख्ख्या गावाचा आहे, पैसा कोणाचा आहे? गावाचा आहे। जो कोणी म्हणेल अमुक अमुक महाराज 51,000वाला, 75,000वाला, लाखावाला आपल्या सप्त्यात यंदा बोलवा, त्याला स्पष्ट सांगायचं, आकाश भाऊ तुम्ही तूच बोलव, तारीख घे, घेण्याबद्दल वाद नाही, पण त्या महाराजाची दक्षिणा तो एकट्याने द्यायची। गावातल्या पट्टीतला पैसा त्या महाराजाला दिला जाणार नाही, हे तुम्ही म्हणलं पाहिजे, तुम्ही लोकांनी सांगलं पाहिजे। पण तुम्ही नुसतं खरंय महाराज, खरंय महाराज, पण परिवर्तन काहीच नाही। श्री गुरु धुंडा महाराजांच्या भाषेत सांगायचं ठरलं, कीर्तनामध्ये श्रोता हा जिवंत असला पाहिजे। विठ्ठल जास्त विषयांतर नको, माझा मुद्दा एवढाच आहे। काय सांगत हो तुम्ही? हे काही म्हणतात कीर्तन, नेमकं महाराज अभंगावर बोलतात म्हणजे अभंग सोडतात का अभंग सोडतात हे पाहिलं पाहिजे ना हो। आणि ही बरे बा तुमच्या लक्षात राहत नाही म्हणून आमची दुकानं चालू आहेत। ऐका, माझा मुद्दा एवढाच आहे, देवा करता वेळ झालं पाहिजे, देवा करता देवाची सेवा केली पाहिजे। ज्ञानोबाराय सुद्धा देवा करता वेडे झाले, म्हणून ज्ञानोबाराय कावळ्याला विचारतात, ए बाबा मला भगवान परमात्मा दर्शन कधी देतील, भगवान परमात्मा माझा उद्धार कधी करतील? ज्ञानोबाराय म्हणतात, तुकोबरायचे प्रमाण पाहिलं। ज्ञानोबाराय सुद्धा म्हणतात नो, एवढा मणीचा पूर्वाहेत पंढरीनाथ भेटवा, मग मी तुमच्या न सोडी पाया, करी न काया कुरवंडी। अशी ज्ञानोबारायांच्या अंतकरणामध्ये आत्मउद्धाराची तळमळ लागलेली आहे। इतकी लागली ज्ञानोबाराय देवाजवळ म्हणतात, देवा ए देवा, निळा मने माझी चिंता, निळा
निळा म्हणे माझी चिंता निळा म्हणे माझी चिंता निळा म्हणे माझी चिंता वेळ झाली असो त्यानंतर विनवितो असो द्यानंता विनवितो पुढे जाणी को भजती नवे पुढे जे आणि को भजती नवे असो द्या आनंदा विनवितो म्हणे माझी चिंता असो द्या अनंता विनवितो. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये निळोबाराय सांगतात पा कसे कसे माने उचलले लगेच. शेवटचं चरण म्हणले का आता वाटते शिक वक्रतुंड अलंकापुरी चालू आहे आता शिक. कसं आहे वक्त्याची हातोटी असते. ज्या वक्त्याला ज्याच्या त्याच्या अभ्यासाप्रमाणे अभंगामध्ये कोणी प्रवेश जसं घरामध्ये जाण्याकरता अनेक दरवाजे असतात तसं अभंगामध्ये प्रवेश करण्याकरता अनेक दरवाजे. ज्याच्या बुद्धीला जसा भाव पटेल तसा त्यांनी मांडावा. माझ्या बुद्धीला असा पटला भाव म्हणून मी तुमच्यासमोर मांडतोय. पटलं तर घ्या नाही पटलं तर तसंच राहा. काय गरज नाही काय करसान आता योग्य असेल ते संतांचे. निळा म्हणे माझी चिंता असो द्या अनंता विनवितो. निळोबाऱ्या म्हणतात देवा माझी चिंता तुम्हाला असू द्या मी तुम्हाला विनंती करत आहे. कोणती चिंता? निळोबाऱ्या देवाजवळ चिंता का व्यक्त करतात त्याचं कारण एकच आहे. निळोबाऱ्यांना माहिती आहे या जन्म मृत्यूच्या दुःखातून या भवसागरातून मुक्त करणारा एक परमात्माच आहे दुसरा कुणी नाही. भवसागर तरता कारे करीतसा चिंता पहिलं उभा दाता कटीकर ठेवोनी तुझा ऐसा नाही कोणी झोया काढी भयातुनी करा म्हणून हा विचार ठाईचा. चिंता करू नका या भवसागरातून मुक्त करणारा तो परमात्मा आहे म्हणून निळोबाराय त्या देवाच्या जवळ चिंता व्यक्त करतात. सज्जन हो तसं पाहिलं तर भगवत भक्ताच्या जीवनामध्ये चिंता करण्याची काहीच गरज नाही. का गरज नाही तर भगवत भक्ताची चिंता तो परमात्मा स्वतः वाहत असतो ना. नाटाच्या अभंगामध्ये म्हणलेलं आहे तुझ लागली सकळ चिंता राखणे लागे वाकुडे जाता पुढती निरविसी संता नव्हे विसंबिता धीर तुझ आम्हा भय चिंता नाही धाक जन्म मरण काही एक झाला यलोकी परलोक आले सकळी कवैकुंठ. भगवत भक्ताच्या जीवनामध्ये चिंता करण्याची गरज नाही. का यदा कदाचित तो भगवत भक्त जर चुकीच्या रस्त्याने चालला तर वाट दावी करी धरोनी वाट दावी करी धरोनी भगवान परमात्मा आपल्या भक्ता करता आपणची देव होय गुरु आपणची देव होय गुरु. माझं पाठ नाही म्हणून मी पूर्ण म्हणत नाही असं नाही बरं. पाठ आहे माझं पण कीर्तन करणं असं चाकुरीत जसं गौंडी लोक बांधकाम करताना जिथं ईट बसत नसली पूर्ण ते काय करतात जेवढा पाहिजे तेवढा तुकडा तसं जेवढं पाहिजे तेवढंच जास्त पल्ला नाही लांबवायचा. तो परमात्मा स्वतः आपल्या भक्ता करता देवच गुरु बनतो आणि आपल्या भक्ताच्या जीवनातली चिंता नाहीशी करतो. म्हणून भगवत भक्ताच्या जीवनामध्ये चिंता करायची गरज नाही पण तरी सुद्धा तो परमात्मा आपल्या भक्ताची चिंता वाहतो. निळोबाऱ्यांना सुद्धा आत्मउद्धाराची चिंता लागलेली आहे. मग निळोबाऱ्या म्हणतात देवा माझी आठवण तुम्हाला असू द्या की पिंपळनेर गावामध्ये कुणीतरी एक निळोबा नावाचा भक्त आहे आणि त्याला सुद्धा आपल्याला या भवसागरातून काय करायचंय तारून न्यायचंय त्याचा उद्धार आपल्याला करायचा आहे. ही चिंता माझी तुमच्याजवळ असू द्या असं निळोबाराय म्हणतात. ऐका निळोबाराय देवाजवळ चिंता व्यक्त का करतात तर निळोबाराय देवाला म्हणतात देवा मी तुमची श्रीमद भगवद्गीता वाचलेली आहे. भगवद्गीतेमध्ये तुमचं असं म्हणणं आहे सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज
अहंत्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः जो मज होय अनन्य शरण तयाचे मी निवारी जन्म मरण या लागी शरणांगता शरण्य मीची एकू जो मला अनन्य भावाने शरण येतो त्याला मी जन्म मृत्यूच्या दुःखातून काय करतो मुक्त करतो हे भगवंताचं वचन आहे किंवा एका ठिकाणी अजून भगवान म्हणतात ना तमेव शरणं गच्छ सर्व भावेन भारत तत्प्रसादात परां शांती स्थानं प्राप्यसि शाश्वतम ज्ञानोबराय म्हणतात तया अहम वाचा चित्त अंग देवोनिया शरणरीघ महोदधिका गांगरी गाले जैसे जशी गंगा माता समुद्राला सर्वांगाने जाऊन मिळते तसं जीवानं अहम वाचा चित्त अंग काया वाचा आणि मन सर्वांगाने त्या देवाला शरण जावे मनऊनी शरण जावे सर्व भावे देवासी तो हा उतरिल पारो अवधूतर नदीचा मनऊनी शरण जावे सर्व भावे देवासी तो हा उतरिल पारो अवधूतर वेदाचंही म्हणणं तेच आहे वेद अनंत बोलिला अर्थही तुकाची साधिला विठोबाशी शरण जावे निजनिष्ठा नाम गावे म्हणून निळोबाराय म्हणतात देवा तुमचं म्हणणं आहे म्हणून मी तुम्हाला शरण आलेलो आहे बरं तुम्हाला शरण येण्याचं कारण काय देवा मी काय केलं माहिती का मी महाभारत वाचलं निळोबाराय म्हणतात देवाला देवा मी महाभारत वाचलं श्रीमद भागवत वाचलं शिवपुराण वाचलं वराह पुराण वाचलं कुर्म पुराण वाचलं नृसिंह पुराण वाचलं हरिवंश पुराण वाचलं व्हॉट्सअप पुराण व्हॉट्सअप पुराण आता आलं अलीकडे आहे का नाही ते वाचलं समजा काय असेल ते मी सगळे पुराण देवा वाचले माझ्या श्री गुरु तुकाराम बाबांचाही गाथा वाचला सर्व ग्रंथाचं अध्ययन केल्यानंतर माझ्या एक गोष्ट लक्षात आली देवा आतापर्यंत जे जे कुणी तुम्हाला शरण आलेले आहेत त्यांना त्यांना तुम्ही निजधामाला नेलेलं आहे अभंगाच्या बोला बोला कमी बॉल मध्ये जास्त रन काढायचे म्हणून जे जे तुम्हा शरण आले ते ते नेले निजधामा महाराज म्हणतात देवा आतापर्यंत मी सगळ्या ग्रंथाचा अभ्यास केला त्या ग्रंथाच्या अभ्यासानंतर एक गोष्ट लक्षात आली तुम्हाला जे जे कुणी आतापर्यंत शरण आलेले आहेत त्या त्या शरण आलेल्याला शरणांगताला तुम्ही काय केलं निजधामा
नेले. निजधाम म्हणजे निज म्हणजे जवळ, धाम म्हणजे राहण्याचं ठिकाण, म्हणजे असं असणारं वैकुंठ. वैकुंठ धाम आपल्या गावाच्या बाहेर असते ते नाही. आपण फक्त त्याच्यावर नाव देतो वैकुंठ धाम. जो कथेत नाही, कीर्तनात नाही, सप्त्याला वर्गणी देत नाही, जो देणार आहे त्यांना देऊ देत नाही, असं कुठं वैकुंठ धामात जाणार आहे का? हां, फक्त आपल्या ते मनाचे समजा वैकुंठ धाम ते वेगळे. भगवान परमात्मा आपल्या भक्ताला शरणांगताला कुठं नेतो? ते नेले निजधामा. आता कोण कोण नेले त्याच्या आधी सर्वांनी मोठ्या प्रेमानं भजन करा. विठोबा रखुमाई. बोला बोला. स्वामी महाराज सद्गुरु श्यामनाथ महाराज की, प्रभु रामचंद्र भगवान की. भक्त भगवंतांनी निजधामाला नेलेले आहेत. त्यातल्या काही भक्तांचं आपण चरित्र पाहू आणि आपली सेवा समर्पित करू. असे बरेच भक्त आहेत. जगद्गुरु तुकोबाराने गाथ्यामध्ये वर्णन केलेलं आहे ना. मागे शरणांगत तारिले बहुत, म्हणती दीनानाथ तुझ देवा, पाहिले अपराध नाही याती कोळ, तारिला जा मेळ गणिका बिल्ली. तारिला जा मेळ गणिका बिल्ली, तारिला जा मेळ गणिका बिल्ली. असं सतर्क राहिलं पाहिजे. तारिला जा मेळ गणिका बिल्ली. असे बरेच तारले. कोण कोण? आजा मेळ तारला, गणिका बिल्ली तारली नाही. नाही, पूर्वी हुनी बहु भक्त सांभाळिले, नाही अव्हेरिले दास कोणी, जे जे शरण आले ते त्या पंगले, पवाडे विठ्ठले आयशे तुझे. बरेच देवा भक्त तारले. बहुत जरी तारले असले तरी मोजकं सांगा. ऐका, उदाहरण क्रमांक 1. कोण तारलं? आजामेळ. असा दुराचारी महापातकी असणारा आजामेळ. पूर्व कर्माचा विचार केला. आजामेळ हा शुद्ध कर्म करणारा ब्राह्मण होता. आणि ब्राह्मण असताना संगत चुकीची लागली. दाशीचा संग झाला, दाशीच्या बरोबर राहू लागला. आणि दाशीच्या बरोबर राहत असताना त्या दाशीच्या पासून त्याला 9 मुलं झाले. ब्रह्मकर्म विसरला. रोज एकच काम, सकाळी उठावं, दरोडे टाकावे, लोकाला लुटावं, मारावं आणि आपला प्रपंच चालवावा. रोज त्याचा आजामेळाचा धंदा होता. एक दिवस आजामेळाच्या गावावरून संतांची दिंडी चालली आणि संतांच्या दिंडीतला नामघोष आजामेळाच्या पत्नीच्या कानावरती आला आणि तिनं ऐकलं. बाहेर आली, दर्शन घेतलं. महाराज, माझी अशी इच्छा आहे, गरीबाच्या घरचं 2 घास तुम्ही अन्न सेवन करावं. आता संतच आहेत. ऐका, संत कुठं केव्हा कुणाला भेटतील, काय देऊन जातील सांगता येत नाही. बरं, फक्त ओळखता आलं पाहिजे. काय हरकत नाही म्हणले, आम्ही तुमच्या घरचं अन्न सेवन करू. शेजारी होताच एक जण, महाराज यांच्या घरचं अन्न तुम्ही खाऊ नका. म्हणले का? अहो ते अन्न पवित्र आहे. अपवित्र आहे. पवित्र नाही. म्हणले का? अहो हिचा नवरा आजामेळ रोज उठतो, लोकाला लुटतो, दरोडे टाकतो आणि आपला प्रपंच भागवतो. याच्या घरचं तुम्ही अन्न खायचं नाही. वारकरी महाराज संत म्हणाले, काय हरकत नाही, आम्हाला चालते बाबा, यांच्या घरचं आम्हाला अन्न चालते. आम्ही शब्द दिलेला आहे, आम्ही दिलेल्या शब्दाला जागणारे माणसे, आम्ही शब्द मागे घेणार. आजामेळाच्या पत्नीनं सुंदर असा स्वयंपाक केला. संत महात्मे जेवणा करता बसले, वारकरी जेवणा करता बसले. वारकऱ्यांचं भोजन झालं. भोजन झाल्यानंतर वारकरी त्याला म्हणतात, जो कधीच कुणाचं फुकट खात नाही तो वारकरी. लक्षात येते ना? फुकट खात नाही तो वारकरी. वारकरी म्हणले, आई साहेब, आम्ही तुमच्या घरचं अन्न खाल्लेलं आहे आणि आमचा नियम आहे, ज्याची खावी पोळी, प्रमाण नाही बरं, हे झाले तयार, त्याची वाजवावी टाळ. आम्ही कुणाचं खात नाही, फुकट खात नाही, आम्ही नामस्मरण करतो. सप्त्याच्या पंक्तीमध्ये जेवून कीर्तनाला नाही आलं तरी चालतं. मग म्हणले, आम्ही भजन करणार. दारामध्ये अशी ओसरी होती, त्या ओट्यावरती संत वारकरी बसले. भजन सुरू झालं आणि जवळजवळ 11:15 वाजले. आणि 11:15 वाजता आजामेळ आला ना. हो, शेजारच्या गावाला कीर्तनाला गेला होता का? म्हणलं होयच म्हणता. तो आला कीर्तनाहून. कुठलं कीर्तन? त्याचं कीर्तन म्हणजे एकच, हाना मारा पकडा.
आजामेळानं भजन बंद केलं. भजन मला वाटते त्या काळामध्ये एकच आजामेळ होता, एकच होता. आता असे बरेच आजामेळ झाले हो. मृदंगाची थाप पडली, साऊंडचा आवाज कानावर बंद करा. हे जाऊ दे, असो ज्याची त्याची माताना आपण करावी ती कथा. बंद केलं महाराज. काय हरकत नाही बाबा, आम्ही भजन बंद करतो, पण आम्हाला दक्षिणा दे. आम्ही फुकट चाल म्हणत नाही, फुकट कीर्तन करत नाही, दक्षिणा लागते म्हणली. आजाने म्हणला, अय दक्षिणा कोणाला मागता तुम्ही? उलट तुम्ही माझे उपकार माना, मी तुमच्याकडून काही दक्षिणा घेतली नाही, तुम्ही मला द्या उलट. ते म्हणले बाबा तुझ्याकडून आम्हाला ही दक्षिणा नको, धन नको, द्रव्य नको, मान नको. काय दक्षिणा पाहिजे? तुला मुलं किती आहेत? तो म्हणला मला 9 मुलं आहेत आणि 10वा मुलगा माझ्या पत्नीच्या कुठे उदरामध्ये पोटामध्ये वाढतोय. ते वारकरी म्हणाले, हे बघ फक्त आम्हाला एकच दक्षिणा दे, तुझ्या होणाऱ्या येणाऱ्या 10व्या मुलाचं नाव तू नारायण ठेव. तो म्हणला एवढंच ना, चला निघा, ठेव तुम्ही नाव, चला. थांबायचं नाही अजिबात. एवढालीत मुक्काम करायचा. कीर्तन झालं की चट गाडीवर किक मारायची, निघायची, थांबायचं नाही. चालेल बाबा म्हणले, काय हरकत नाही, निघाली. इकडे आजामेळाची पत्नी काही काळानं प्रसूत झाली, त्या मुलाचं नाव नारायण ठेवलं. आजामेळाची पत्नी मरण पावली. आजामेळ बाहेरून आपल्या चोरून लुटून लबाड्या करून आला की हाक मारायची धाकट्या मुलाला, नारायणा जेवला का? नारायणा झोपला का? नारायणा मला अंथरून टाक. नारायणा मला पाणी आण. नारायणा एवढा मोबाईल चार्जिंगला लाव. मोबाईल नव्हता त्यावेळेस. म्हणजे कोणतीही क्रिया करत असताना, कोणतंही कर्म करीत असताना तो नाव कोणाचं घ्यायचा? नारायणाचं. दिवसभरात कमीत कमी 5-50 वेळा नारायण नावाचा जप घ्यायचा. एक दिवस असा आला, अजामिळ अंतमरणाशी आला, तो वरी स्मरला नाही तोज, प्राण जाते वेळे म्हणे नारायण, त्यासाठी विमान पाठविले. अंतकाळ जवळ आला, यमदूत पाहिले, आजामिळ घाबरला, हाक मारली, नारायणा धाव, नारायणा धाव. त्याने कोणत्या नारायणाला हाक मारली हो? हा, पोराला हाक मारली. का म्हणतो त्या नारायणाला हाक मारली काय? विठाल विठाल हो, अशा पद्धतीने ते मुलाला हाक मारली, नारायणा धाव, नारायणा धाव. आपल्या मुलाला हाक मारली, पण महाराज वरच्या नारायणाला दया आली आणि तो परमात्मा धावून आला. अनाथाच्या नाते घातला विमानी, अनाथाच्या नाते घातला विमानी, नेला उचलूनी परलोका, नेला उचलूनी परलोका, नेला उचलूनी परलोका, नेला उचलूनी परलोका. अनाथाच्या नाथे घातला विमानी. कुठं नेला? ते नेले निजधामा. निजधामाला नेलं भगवंतानी. अजून असे बरेच भक्त तारले. एक भक्त तारला, दुसरा कोण? गणिका वेश्या, देह विक्रय करणारी स्त्री. पण वेश्या गणिका ती सत्य लोका नेली. वा वा. अशी ती वेश्या गणिका. पण देवा ती सुद्धा तुम्ही, गणिका वेश्या म्हणजे काय? देह विक्रय करणारी. पण तिने एक पोपट पाळला होता. पोपट आणि पिंजऱ्यामध्ये बाहेरून आली की त्या पोपटाशी बोलायची, पोपट महाराज पेरू खाल्ला का? पोपट महाराज कासार खेळकर नाही बरं ते. म्हणजे पोपट महाराज म्हणजे ते त्या राघवाला म्हणायचे हो. पोपटाचं एक नाव काय? राघवा. मग ती म्हणायची, राघवा पाणी देऊ, राघवा बरं आहे ना. म्हणजे आपल्या राघवा सोबत त्या पोपटासोबत बोलायची. आणि राघव नाव कोणाचं आहे? रघुपती राघव, प्रभू रामचंद्रांचं नाव आहे. आणि असं करता 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 अंतकाळी गणिका पक्षी याच्या छंदे राम नाम पद उच्चारिले. तव त्या दिनानाथा कृपाली कैशी, तव त्याने तेशी वैकुंठाशी नेले वो, ते नेले निजधामा. अजून भक्त तारले. एक शेवटचं चरित्र सांगतो, शेवा संपवतो. अहो माणसं तारले, यात नवल नाही. हत्ती हत्ती गजेंद्र नावाचा एक भक्त देवाने तारला. त्याची कथा अशी, गजेंद्र नावाचा हत्ती मलयगीर पर्वतावरती आपल्या कुटुंबाच्या समवेत राहत होता. त्या गजेंद्राला 1000 बायका. किती? 1000 बायका. आणि प्रत्येकाला 2-2 मुलं. किती झाले?
2000 मुलं, 1000 बायका, असा भरगच्च त्याचा परिवार. आणि परिवाराच्या सोबत तो गजेंद्र वास्तव्य करीत होता. एक दिवस त्या गजेंद्रानं टीव्ही पाहता पाहता ॲडव्हर्टाईज पाहिली. उठा उठा सकाळ झाली, मोती साबणाची वेळ झाली. त्याला वाटलं आता दिवाळीचा काळ जवळ आलेला आहे, दिवाळी आलेली आहे, आपण आपल्या परिवाराच्या बरोबर अभ्यंग स्नान करू. आणि ते दिवाळीचं पहाटेचं स्नान करण्याकरता आपला परिवार सोबत घेतला आणि तो गजेंद्र जलाशयामध्ये जलक्रीडा करण्याकरता घेतला. ऐका, कोणत्याही कथेचा आध्यात्मिक भाव लक्षात घेतला पाहिजे. गजेंद्र म्हणजे हा जीव आहे, गजेंद्र म्हणजे हा जीव आहे. जीवरूपी गजेंद्र या भवसागर रूपी समुद्रामध्ये क्रीडा करत आहे आणि या जीवरूपी गजेंद्राचा काळरूपी नकराने म्हणजे मगराने पाय पकडलेला आहे. हा आध्यात्मिक भाव आहे. मग हा जीवरूपी गजेंद्र जलाशयामध्ये क्रीडा करू लागलेला आहे. 1000 बायका मस्तपैकी सोंड्यामध्ये पाणी घेतोय, आपल्या मुलांच्या अंगावर उडवतोय, मुलांना चोळून स्नान आंघोळ घालतोय. त्यातली एक एक त्याची पत्नी एक एक आली. कोणाची? गजेंद्राची. कोणत्या गजेंद्राची? जीवरूपी गजेंद्राची पत्नी आली आणि त्या गजेंद्राच्या कानामध्ये सोंड घातली. काय म्हणली माहिती का? काय म्हणली? सांगते तुम्हा वेगळे निघा, सांगते तुम्हा वेगळे निघा, सांगते तुम्हा वेगळे निघा, सांगते तुम्हा वेगळे निघा, वेगळे निघून संसार बघा, वेगळे निघून संसार बघा, वेगळे निघून संसार, वेगळे निघून संसार बघा. सांगते तुम्हा वेगळे निघा. दुसरी आली, ती म्हणली आपल्याला जमणारच नाही, आपल्याला जमणार नाही, चला वायला राहिला. अशी एक 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 पत्नी त्याच्या कानात सांगू लागली. आणि तो जीवरूपी गजेंद्र महाराज वारा मायेचा लागला, जीव बदलून गेला. आता कोणता गजेंद्र मला विस्तार करायचा नाही, माझी वेळ संपलेली आहे. अशा पद्धतीने तो गजेंद्र आपल्या परिवाराच्या सोबत जलक्रीडा करू लागलेला आहे. तेवढ्यामध्ये त्या गजेंद्राचा पाय नकराने म्हणजे एका मगराने पकडला. महाराज मगराने पकडला आणि तो आपल्या कुटुंबाला हाक मारू लागला, मला धावा, सोडवा, धावा, सोडवा. 1000 बायका आल्या. एकीनं सोंड पायात घातली, दुसरीनं पोटाला लावली, तिसरीनं मानात घातली. प्रत्येकानं वडायचा प्रयत्न केला, काही मेळ लागना. हात बल झाल्या आणि बायकाने राजीनामा दिला. मालक तुम्ही तुमची सोडवणूक करा, आजवर होते तुमची, आता आम्ही चालले, तुम्ही तुमची सोय करा, आम्ही आमची सोय करतो. बायका निघून गेल्या. मुलं आले 2000. मुलांनी सुद्धा नाना तऱ्हेचे प्रयत्न आपल्या वडिलांना वाचवायचे प्रयत्न केले, हतबल झाले. मुलं म्हणले बाबा, ओ बाबा तुमचं पिकलं पान आहे, कधी गळून पडेल काही सांगता येत, आम्हाला अजून भरपूर उन्हाळे पावसाळे खायचे, तुम्ही तुमच्या मार्गाला आम्ही आमच्या मार्गाला. गजेंद्राला कळून चुकलं. अंतकाळी मी परदेशी, ऐशे जाणून या मानसी, म्हणून या ऋषिकेशी, शरण मी तुझशी आलो. आता संपूर्ण अभंग तुम्ही पाहून घ्या. देहगृहाचे कामिनी, ती तवर राहिली भोवणी, इष्ट आले, मित्र आले, तीही स्मशानी परतले, शेवटी टाकून या गेली अग्निसवेकला, बहीणबंधूचा कळवळा, ते तू जाणं श्रेय त्याला नामा म्हणे ऐशे जोडून या पाही, मनुष्य जन्म मागुता नाही, नामा म्हणे तुझे पायन ठाव दे गा विठोबा, कुणी कुणाचं नाही. त्याच्या लक्षात आलं, ये ने ये कले वो जाणे वो शेवट, जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, अंत हे काळीचे नाही कोणी. त्याच्या लक्षात आलं कोणी कुणाचं नाही. मग त्या गजेंद्रानं धावा केला, कोण होईल तो ब्रह्मांड चालक, आपण हाके येईल हाके, आपण हाके येईल हाके, चालक आहे, त्याने यावं आणि मला या दुःखातून मोकळं करावं. हाक मारली असं सांगतात. भगवान परमात्मा लक्ष्मी मातेच्या सोबत जेवण करत होते. भगवान परमात्माने ताट ढकलून दिलं. जेवट्या ताटावरून उठले. लक्ष्मी म्हणाले, मालक कुठं कुठं चालले? देव म्हणले, आज देवला सप्ताह चालू आहे, तिथं कीर्तन आहे. कुठं? इतकी त्वरा केली, इतकी त्वरा केली. ह कहे लक्ष्मी आणि ती कहे गजराज. आले महाराज.
त्या गजेंद्रानं पाहिलं गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला. पाहिलं माझा भगवान परमात्मा मला सोडवण्याकरता आलेला आहे. सरोवरामधले कमळाचं फूल उचललं, वाहिलं महाराज, देवाला अर्पण केलं. भगवान परमात्मा आले, त्या गजेंद्राला त्या नकराच्या मगराच्या तावडीतून झोडवलं, विमानामध्ये बसवलं आणि निजधामाला वैकुंठाला घेऊन जाणार. तेवढ्यात तो जो नकर होता ना मगर, तो मगर काय म्हणला माहिती का देवाला? देवा मी काय पाप केलंय? कोण म्हणलं? हा मगर म्हणलं, देवा मी काय पाप केलंय? देव म्हणले तुला लाज वाटते रे? देव म्हणले बरं लाज वाटते? अरे तू माझ्या भक्ताला छळलं, माझ्या भक्ताला त्रास दिला, वरून म्हणतो मी काय पाप केलं? तो मगर म्हणला देवा पतित पावन तुम्हाला जी पदवी आहे, आता हल्लीच्या काळात बऱ्याच पदवी लावतात लोक, 1008 2022 काय जे आहे ते बरं, मग तशी पदवी आहे देवा, तुला पदवी आहे. पतित पावन नाम आहे कोणी, मी तुला शरण आलेलो आहे. हे पतित पावन नाव तू काढून टाकायचं, याच्यापुढे अजिबात पदवी लावायची नाही. काय झालं? अरे तुझे भक्त आहेत पैठणचे नाथ महाराज, मी त्यांचा गाथा ऐकला आणि त्यांनी लिहिलेलं आहे हरिप्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय, धरावे संतांचे ते पाय, हरिप्राप्तीसी उपाय धरावे संतांचे पाय, धरावे संतांचे ते पाय. हरिप्राप्तीचे उपाय धरावे आमदाराचे पाय का मुख्यमंत्र्याचे पाय? कुणाचे? संतांचे. ज्याला देवाची प्राप्ती करायची त्यानं पाय कुणाचे धरावे? संतांचे. संताविना प्राप्ती नाही ऐशे वेद देतू काही देवा. मी नाथ महाराजांचा गाथा वाचला आणि त्यांनी लिहिल्याप्रमाणे मी वागतोय. अरे गजेंद्र तुझा भक्त आहे, भक्त नाम वैष्णव आहे, म्हणजे तो कोण आहे? संत आहे. आणि मी त्याचे काय धरले? पाय धरले. मी काय पाप केलंय? देवाला पटलं महाराज. आणि अशी कनवाळू कृपाळू माऊली त्यानं आमच्या नकराला म्हणजे मगराला सुद्धा विमानामध्ये बसवलं आणि गजेंद्र आणि नकराचा उद्धार केला. ते नेले निजधामा. असे बरेच भक्त आहे. आता मला रात्रभर जर तुम्ही सांगायला लावले तरी मी सांगत राहील. तुमची तयारी आहे का? वाढू का थोडं 10 मिनिटं? हा खरं मोकळ्या मनानं सांगा, वाढू 10 मिनिटं? बाबा हे म्हणतात वाढवा 12 वाजेपर्यंत. बाबा वाढू ना? बरं मग ते पुढचं वाढवा काय आहे ते माझ्याकडे येऊ द्या. पुढचं म्हणजे चहा पाणी असं वेळ वाढणं असं म्हणणं आहे हो माझं. पण असो मलाही वेळेचं भान आहे. काय काय लोक म्हणते बहुतेक महाराजाला डोक्याला पटकाच नसून बरेच दिवस झाले. कसं आहे कमीत कमी अभंगाची संगती लागली पाहिजे. आता संगती लागली. आता इथून पुढची चरण पुढं कधी सोडू? लोक म्हणतील बसवला पुढच्या वर्षीचा बजेट. आपलं काय म्हणणं नाही. कुणालाही बोलवा, कुणाचाही कोंबडा ओरडू, आपल्याला फक्त दिवस निघाला बाद झालं ते महत्वाचं आहे. असो ते नेले निजधामा. असे बरेच भक्त देवाने निजधामाला नेलेले आहेत. पुढे जे अनेक भक्ती नव्हे त्यांच्या भावे त्या देशी देवा. बरेच भक्त तुझा भक्तीन त्यांच्या भावाप्रमाणे त्यांना तो उद्धार करणारे तारणारे असे बरेच भक्त देवा तू तारलेले. ऐशी अपार युगा योगी करिता जगी उपकार परित्राणाय साधूनाम विनाशाय दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी कधी मधी. युगे युगे बरी युगे युगे. हा युगा युगाच्या ठिकाणी भगवान परमात्मा भक्तांचा उद्धार करतो. काय जाणो तरले किती नाव आहे ते अवसा किंवा तरले तर ते हा भरवसा नामधारकाचा ठसा. बरेच भक्त तरलेले आहेत. आपल्यालाही तरायचं असेल तर सद्गुरू शामनाथ महाराजांच्या चरणी एकच प्रार्थना करा की महाराज तुम्ही जसे निजधामाला गेले, भगवंताच्या मांडीवर जसे तुम्ही बसले, तसं आम्हालाही ती अवस्था प्राप्त व्हावी अशीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करावी. आणि ऐका असा हा सोहळा समस्त ग्रामस्थ मंडळी देवळाली श्रीराम प्रतिष्ठान आयोजित संपन्न होत आहे. गेल्या वर्षी झाला, या वर्षी होतोय आणि पुढं सुद्धा मोठं मोकळं बोला ना जरा. शेवट होईल का नाही? थोडं मोकळं बोलू का? तुका म्हणे सत्यकर्म व्हावे साह्य घातले भय नरका जाणे. तुम्हाला चांगलं करता आलं नाही तर करू नका, पण वाईट तरी
करू नका. कीर्तनाला जाता नाही आलं तर जाऊ नका, पण जे जाणार आहे त्यांना अडवू नका. कारण अडवले ना श्यामनाथ महाराजांचा नांगर तुमच्या ह्याच्यावर फिरण बघा. सोपं नाही. हरिजनाची कोणा न घडावी निंदा आणि सहा तो गोविंदा नाही. त्याचे हे महात्मे सामान्य आहेत महाराज. म्हणून होता होईल तेवढं या नाम सप्ताला सहकार्य करा. देवळाली म्हणजे काही सामान्य भूमी नाही, सद्गुरू श्यामनाथ महाराजांच्या समाधीची भूमी आहे. आणि या पवित्र मातीचं दर्शन मला घडलं ते आमच्या आकाश महाराज जगतापांच्यामुळे घडलेलं आहे. म्हणून पुन्हा एकदा संपूर्ण सप्ताह कमिटी मंडळ, समस्त ग्रामस्थ मंडळ सर्वांना धन्यवाद देतो. सर्व वारकऱ्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. आणि एक थोडी विनंती आहे, थोडी जास्त वेळ संपली जरी माझं 10 मिनटं वाढलं असलं तरी मी काय तुमच्याकडून ते वाढवून काही म्हणजे हे माझ्याकडून आपलं तुम्हाला ऑफर आहे अनलिमिटेड. असू द्या. काय करा, जीवनामध्ये आल्यानंतर जवळ हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय तव तू आपुले सोहित पाहेन तीर्थयात्रे जाय. चुकू नको, तीर्थयात्रा करा. जोपर्यंत हातपाय चांगले तोपर्यंत जा. आमचे हरिभक्तपरायण किरण महाराज शिंदे आष्टा आपल्या जवळचेच आहेत. महाराजांनी यात्रा कंपनी काढलेली आहे. वृंदावन, काशी, द्वारका, अयोध्या, प्रभू रामचंद्राचं मंदिर झालेलं आहे ना. जीवनात एकतर ते होतच नव्हतं, पण कसं तरी आपलं पुण्यवान महात्म्यांच्या कृपेनं त्यांच्या प्रयत्नानं ते झालेलं आहे. आता फेब्रुवारी महिन्यामध्ये तिथली मूर्ती प्राणप्रतिष्ठा होणार आहे. म्हणून जन्माला आल्यानंतर प्रत्येकानं एकदा तरी अयोध्येला जा, एकदा तरी अयोध्येला जा. पण जायच्या अगोदर जा. हां, काहीच भरोसा नाही महाराज, चांगले चांगले गेले, आपण किस गली में खसखस. म्हणून प्रत्येकाने एकदा तरी काशीला जा, द्वारकेला जा, प्रभू रामचंद्रांचं दर्शन घ्या. श्रीराम प्रतिष्ठान आयोजित आणि आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्या. तीर्थयात्रेच्या पत्रिका या ठिकाणी आलेल्या आहेत. आपल्या गावचे बरेच लोक येणार आहेत. आमच्या आकाश महाराजांच्या पशी त्यांची नाव नोंदणी करा आणि आपलं जीवनाचं कल्याण करून घ्या. मोठ्या प्रेमाने सर्वांना हातानं टाळी आणि मुखानं नामचिंतन. निवृत्ती ज्ञानदेव सोपान एकनाथ नामदेव तुकाराम. बोला 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 एकनाथ नामदेव तुकाराम.